सकाळपासूनचं प्लॅनिंग चालू होतं. आज आपल्याला जायचं, आज आपल्याला जायचं आहे आणि ते पण आम्हाला सायंकाळी जायचं होतं. म्हणून मी इथे रेडी व्हायला लागली. घरामधले छान दिवे लावून घेतले. आम्ही रेडी झालो आणि थोडीफार मस्ती करायला लागलो होतो मोबाईलपुढे आणि त्यानंतर ना माझी मामी मला घ्यायला आली होती. आणि आज आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये. इथे माझे मामेभाऊसुद्धा आलेले होते आणि मामी बहीणसुद्धा होती. आम्ही 2-3 गाड्या घेतल्या आणि निघालो गाडगे महाराजच्या यात्रेमध्ये जाण्यासाठी. कारण अमरावतीमध्ये आहे गाडगे महाराजची यात्रा. आता भरपूर दिवस असते हे. पण आम्ही इथं सुरुवातीला सगळे पाहुणे आलेच होते, तर म्हणून मग आम्ही सगळेच जणी गेलो होतो. ज्यावेळेस अमूल्याला हे लाइटिंग दिसले ना पाळण्यामधली, अमूल्या इतकी एक्साइटेड होती यामध्ये बसायसाठी. म्हणजे तिथं तेच चालू होतं की मला यामध्ये बसायचं, मला त्यामध्ये बसायचं. यात्रेमध्ये जेव्हा आम्ही एंट्री मारली त्यावेळेस इतके सारे खेळण्याचे आयटम होते, पण मला अमूल्याला खेळणे घेऊन द्यायचे नव्हते कारण तिला फक्त क्ले घेऊन दिला होता खेळण्यासाठी. त्यानंतर हे छोटे मोठे आयटम आणि कलाकृती बघून इतकं भारी वाटलं ना, मन असं प्रसन्न होऊन गेलं होतं आणि ॲक्च्युली ते ना रिअल वाटत होतं सगळ्या गोष्टी. मग आमचा सगळ्या बायांचा विचार झाला आपल्याला या आगस पाळण्यामध्ये बसायचं की त्यामध्ये बसायचं. पण तो बघून पाळणा बघून आम्हालाच गरगरायला लागलं होतं. पण अमूल्याचं मात्र वेगळंच चालू होतं. तिनं मला घेतलं आणि ओढत नेलं कुठं तर इथे पाळण्यामध्ये सॉरी ट्रेनमध्ये बसायसाठी. मग आम्ही दोघी सगळेजण साईडला थांबलेलो होतो. त्यानंतर अमूल्याला ट्रेनमध्ये बसवलं. 1-2 राऊंड मारले आणि लगेच तिचं चालू झालं, आई बस झालं बस झालं, मला दुसऱ्यामध्ये बसायचं आहे कुठेतरी. पण मला तिला बसू द्यायचं नव्हतं कारण गरगरल्यासारखं होतं भरपूर सगळं. म्हणून इथे ना हे सगळे कॉमेडी बघायला गेले होते. कुठे तर पन्नालाल आलं, या गाढवाचं नावच होतं पन्नालाल. आणि इतकी छान कॉमेडी करतात ना ते, म्हणजे रिअल काही गोष्टी असतात का जे म्हणजे छोटी मुलगी कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी तो पन्नालाल सगळ्या गोष्टी सांगतो. त्यानंतर भुका लागल्या म्हणून आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर ना यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लेली होती.